कथा अडचणीतून बाहेर काढणाऱ्या स्वामी समर्थांचा चमत्कार. अक्कलकोटात एक व्यापारी राहत होता, नामदेव. नामदेव प्रामाणिक, मेहनती, पण नशिबाने नेहमी त्याच्यावर अन्याय केल्यासारखं वाटायचं. काही वर्षापूर्वी त्याचा मोठा व्यापार होता, पण अचानक परिस्थिती बदलली. कर्ज वाढलं, दुकानात ग्राहक येणं कमी झालं. घरातल्या लोकांनीही त्याच्यावर शंका घेणं सुरू केलं. काहीतरी चुकीच्या मार्गाने तो जातोय का, असं त्यांना वाटायचं. नामदेव खूप ताणात होता. एका रात्री त्याने ठरवलं, सगळं संपलं, आता मी जगू शकत नाही. पण सकाळी त्याच्या कानावर एक वाक्य पडलं, स्वामी समर्थांकडे जा, ते सर्व संकट दूर करतात. तो ताबडतोब अक्कलकोटला गेला. स्वामींच्या दरबारात शेकडो लोक होते. स्वामी समाधीस्थ बसले होते. नामदेवने नम्रपणे नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो काही बोलण्याआधीच स्वामी म्हणाले, नाम्या, चिंता सोड. ज्याच्या हाती सगळं आहे त्याला तू का विसरतोस? तू प्रामाणिक आहेस. तुझ्या कष्टाला मी फळ देईन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं कर्म थांबवू नकोस आणि विश्वास हरू नकोस. स्वामींनी त्याला एक लिंबू दिला आणि म्हणाले, हे दुकानात ठेव आणि दररोज माझं नामस्मरण कर. नामदेवने तसंच केलं. सुरुवातीला काहीच बदल जाणवला नाही, पण काही दिवसांनी एक मोठा व्यापारी त्याच्या दुकानात आला. त्याने मोठी ऑर्डर दिली आणि त्याचं दुकान पुन्हा सुरू झालं. नंतर एका मागोमाग एक एक ग्राहक येऊ लागले. काही महिन्यातच त्याचं सगळं कर्ज फेडलं गेलं. नामदेवने पुन्हा अक्कलकोट गाठलं आणि स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं. स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, जेव्हा परिस्थिती बदलत नाही असं वाटतं, तेव्हा तुझी परीक्षा चालू असते. विश्वास ठेवलास तर सगळं बदलतं. कथेचा संदेश: संकटे कायमची नसतात, तर श्रद्धा आणि कर्म सततचं असलं पाहिजे. विश्वास आणि कष्ट हे दोन्ही मिळून नशीब बदलतात. हार मानू नका, कारण सर्व काही योग्य वेळी घडतं. श्री स्वामी समर्थ.